अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे जगातील सर्वात अधिकाराची आणि ताकदीची व्यक्ती। त्यामुळे या पदाविरोधात किंवा पदावरील व्यक्तीविरोधात बोलण्याचं धाडस शक्यतो कुणी करत नाही, कारण त्यांना बोलणं म्हणजे थेट अमेरिकेलाच अंगावर घेण्यासारखं आहे। त्यातही नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झापणं तर लांबच, त्यांच्या विरोधातही बोलण्याचं धाडस कोण करणार नाही। असं कुणी बोलल्यास किंवा वागल्यास त्या व्यक्तीचे जाहीरपणे वाभाडे काढायला ट्रम्प हे मागं पुढं बघत नाहीत। ट्रम्प यांच्यावर टीका करणाऱ्या माध्यमांना आणि नागरिकांनाही यापूर्वी त्यांनी चांगलाच धडा शिकवलाय। पण आता या सगळ्यानंतरही ट्रम्प यांना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी राजा तू चुकतोयस असं म्हणत त्यांना झापण्याचं धाडस हे बिशप मॅरियन एडगर बुडे यांनी दाखवले। त्यांचं भाषण सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते। ट्रम्प यांनीही मग असलेला थोडाफार सुसंस्कृतपणा गुंडाळून ठेवत चर्च बाहेर येऊन आपला संताप हा शेलक्या शब्दात आणि शिव्या देऊन व्यक्त केलाय। त्यामुळे आता या बिशप मॅरियन एडगर बुडे नेमक्या कोण आहेत, त्यांच्या टीकेचं महत्त्व काय आहे आणि त्यांनी कोणत्या कारणावरून ट्रम्प यांना झापले, याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर बिशप मॅरियन या वॉशिंग्टन डायोसिसच्या बिशप पदावर नेमणूक झालेल्या पहिल्याच महिला आहेत। बुडे यांनी मिनेसोटामधील मिनियापोलिस येथील सेंट जॉन इपिस्कोपाल चर्चच्या रेक्टर म्हणून जवळजवळ 2 दशकं काम केले। त्या प्रोटेस्टंट इपिस्कोपाल कॅथेड्रल फाउंडेशनच्या अध्यक्षाही आहेत। वॉशिंग्टन नॅशनल कॅथेड्रल आणि त्याच्याशी संलग्न शाळांची देखरेख करण्याची प्रमुख जबाबदारी त्यांच्याकडे आहे। बिशप मॅरियन या बंदूक हिंसाचार प्रतिबंध, वंशिक समानता, स्थलांतरितांचे आणि LGBTQ+ व्यक्तींचे हक्क आणि पर्यावरणीय काळजी यांसारख्या मुद्द्यांवर आपला आवाज उठवतात। राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी वायुवेगानं निर्णय घेतलेत। यातच अमेरिकेत फक्त स्त्री आणि पुरुष या दोनच लिंगांना मान्यता असेल असं ट्रम्प यांनी जाहीर केले। तसंच स्थलांतरितांना रोखण्यासाठीही ट्रम्प यांनी कडक निर्देश जारी केलेत। त्यांच्या या निर्णयावरून सध्या अमेरिकेत मोठा गहजब सुरू आहे। अशातच ट्रम्प मंगळवारी वॉशिंग्टनच्या नॅशनल कॅथेड्रल इनॉग्रल प्रेयर सर्व्हिसमध्ये गेले होते। ट्रम्प हे केवळ जन्मानेच ख्रिस्ती नाहीत, तर ते नियमितपणे चर्चमध्ये जातात। राष्ट्राध्यक्ष पदाची शपथही त्यांनी बायबलला स्मरूनच घेतली आहे। त्यामुळे ट्रम्प यांच्या या प्रेयरकडे अख्ख्या अमेरिकेचं लक्ष लागलं होतं। याच प्रेयरवेळी बिशप मॅरियन एडगर बुडे यांनी आपल्या 15 मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांना शेलक्या शब्दात झापले आणि एका दयेचीही मागणी केली आहे। त्या म्हणाल्यात, आपला देव आपल्याला आपण अनोळखी लोकांवर दया करावी असं शिकवतो, कारण एकेकाळी आपणही या देशात अनोळखी होतो। त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की आपल्या देशातील लोकांवर दया करा, जे आता घाबरले आहेत। डेमोक्रॅटिक, रिपब्लिकन आणि स्वतंत्र कुटुंबांमध्ये समलिंगी आणि ट्रान्सजेंडर मुलं आहेत। काहींना त्यांच्या जीवाची भीती वाटतेय। बिशप मॅरियन यांनी स्थलांतरित कामगारांसाठीही आवाज उठवलाय। या कामगारांकडे भलेही योग्य कागदपत्र नाहीत, पण त्यापैकी बहुतेक जण गुन्हेगार नाहीत, तर चांगले शेजारी आहेत असं म्हणत त्यांनी ट्रम्प यांना सुनावले। थोडक्यात, राजा तू चुकतोयस असं सर्वांसमक्ष सांगण्याचं धाडस बिशप मॅरियन एडगर बुडे यांनी केलंय। पत्नी मेलोनिया सोबत पुढच्या ओळीत बसलेल्या ट्रम्प यांचा वाक्यागणित तीळपापड होत होता, पण बिशप यात थांबल्या नाहीत। त्यांनी त्यांचं म्हणणं हे अगदी शांततेत मांडले आणि त्यांचं हे भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते। पण बिशप यांच्या या भाषणावर ट्रम्प हे चांगलेच नाराज झालेत आणि संतापलेतही। चर्च बाहेर येऊन त्यांनी आपला संताप हा शेलक्या शब्दात आणि शिव्या देऊन व्यक्त केलाय। तसंच बिशप यांनी जाहीर माफी मागावी अशीही मागणी केली आहे। मंगळवारी सकाळपासूनच बिशप यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय। कट्टरपंथी, डावे आणि ट्रम्प विरोधी अशा उपमा त्यांना देण्यात येत आहेत। चर्चला अतिशय चुकीच्या पद्धतीनं राजकारणात आणलं अशी टीकाही त्यांच्यावर होतीये। आता मंडळी, तुम्हाला काय वाटते? बिशप यांनी ट्रम्प यांना सुनावले ते योग्य आहे का, की खरंच त्यांनी चर्चला अतिशय चुकीच्या पद्धतीने राजकारणात आणले? ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। आणि यांसारखेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।